नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। मी चंदू कोपरे सर, संचालक संघर्ष करिअर अकॅडमी दापोली। मागील अनेक दिवसांपासून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या शहरामध्ये आपलं पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालू आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून आपण ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म या ठिकाणी सुरू केलेला आहे। बघा मित्रांनो, या सेशनमध्ये इथून मागच्या सेशनमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा अभ्यासत होतो आणि रत्नागिरी जिल्ह्याचा सर्व अंगाने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आजच्या या लेक्चरमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून दळणवळण व्यवस्था जी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आणि जी रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाची तिला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था टॉपिकचं नाव टाकायचं आपण सगळ्यांनी। वाहतूक व दळणवळण व्यवस्था, वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेचा एकंदरीतच अभ्यास करत असताना या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेचे आपल्याला 4 सेशन मध्ये स्टडी करायचे आहे। त्याचे 4 पार्ट मध्ये अभ्यास करत असताना असे कुठले 4 पार्ट आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा सर्व अंगाने स्टडी करायचा आहे। तर पहिला पार्ट असेल मित्रांनो, तो म्हणजे रेल्वे वाहतूक। बघा, रेल्वे वाहतूक दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची। त्याच्यानंतर रस्ते वाहतूक जी पारंपरिकरित्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चालत आलेली आहे। त्याच्यानंतर विमान वाहतूक आणि चौथ्या क्रमांकाला असेल ती म्हणजे जलवाहतूक, जी रत्नागिरीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जाणारी वाहतूक व्यवस्था आहे। आता याच्यातील पहिलं रेल्वे वाहतूक जी आहे ती रेल्वे वाहतूक आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर रस्ते वाहतूक, विमान वाहतूक आणि जलवाहतूक अशा पद्धतीने या टप्प्यावाईज आपण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था या ठिकाणी एकत्रित अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता रेल्वे वाहतूक अभ्यासत असताना रेल्वेची पार्श्वभूमी अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे। मित्रांनो, रेल्वे आपण म्हटली की आपल्याला मला वाटतं आता 2री 3रीला असताना एक झुक 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 आगीनं गाडी अशा पद्धतीची कविता होती आणि त्या कवितेच्या अनुसरून रेल्वे कुठेतरी थांबली गेली पाहिजे आणि म्हणून रेल्वे थांबणाऱ्या ठिकाणाला, जसं आपण बस थांबते त्या ठिकाणाला बस थांबा असं म्हणतो, तसं रेल्वे ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असंही त्या ठिकाणी आपण किंवा रेल्वे स्थानक असं त्या ठिकाणी ओळखतो। आता रेल्वे फक्त थांबतेच का मित्रांनो? रेल्वे मध्ये सुद्धा जर विचार केला तर आपण मुंबईकडे जर प्रवास करत असाल किंवा भारतामध्ये कुठेही प्रवास करत असाल तर बऱ्याच आपल्याला रेल्वे स्थानकांवरती रेल्वे जंक्शन, रेल्वे टर्मिनल किंवा मग सेंट्रल अशा पद्धतीची नावं आपल्याला बघायला मिळतात। आता मित्रांनो, हे नक्की काय? रेल्वे जंक्शन म्हणजे काय, टर्मिनल्स म्हणजे काय किंवा मग सेंट्रल म्हणजे काय? जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याचबरोबरीने मुंबई सेंट्रल, कल्याण जंक्शन अशा पद्धतीची नावं आपण आजपर्यंत ऐकलेली आहेत। मित्रांनो, या तीनही कन्सेप्ट मला आजच्या मितीला तुम्हाला क्लिअर करून द्यायचे आहे। पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या, जंक्शन कशाला म्हणायचं, त्याचबरोबरीने टर्मिनल कशाला म्हणायचं, काही ठिकाणी टर्मिनल म्हटले, काही ठिकाणी टर्मिनस म्हटलेले, आणि त्याचबरोबरीने आपल्याला सेंट्रल कशाला म्हणायचं, या 3 कन्सेप्ट रेल्वे या वाहतूक व्यवस्थेमध्ये समजणे अतिशय गरजेचे आहे। जंक्शन आपण या गोष्टीला म्हणत असतो मित्रांनो का ज्या ठिकाणी रेल्वे 3 किंवा त्याहीपेक्षा अधिक मार्गाला जाऊ शकते। म्हणजे समजा रेल्वे या दिशेने आली आणि या दिशेला जाणार आहे, परंतु येणारी रेल्वे याही दिशेला जाऊ शकते किंवा याही दिशेला जाऊ शकते। हा जो काही पेस आहे किंवा हा जो काही भाग आहे या भागाला जंक्शन म्हणून ओळखलं जाते। पुढे जाताना बघायचं टर्मिनल किंवा टर्मिनस। टर्मिनल किंवा टर्मिनस म्हणजे काय तर चौफेर दिशेने येणारी जर रेल्वे असते, समजा या 3 दिशेने रेल्वे या भागापर्यंत येते आणि या भागापासून पुढे जाण्यासाठी मात्र रेल्वे मार्ग बंद असेल किंवा या ठिकाणी रेल्वे मार्गच नाही, या भागाला टर्मिनल किंवा टर्मिनस म्हणतो। जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। आणि सेंट्रल म्हणजे काय तर एकाच शहरामध्ये पूर्वीपासून किंवा त्या शहरातलं मोठं रेल्वेचं जे स्थानक आहे त्याला सेंट्रल असं म्हटलं जातं। जसं की मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे दोन्ही आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते किंबहुना जे रेल्वे स्थानक जुनं आहे त्या रेल्वे स्थानकाला सेंट्रल या नावाने त्या ठिकाणी संबोधलं जाते किंवा ओळखलं जाते। या बाबी रेल्वे या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेमध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, पुढे जाताना आपल्याला अभ्यासायचं आहे रेल्वेचा इतिहास कशा पद्धतीचा आहे
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंबहुना कोकणाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचा इतिहास आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर एकंदरीतच आपण बघितलं तर पहिली जी रेल्वे आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का भारत स्वातंत्र्याच्या पूर्वी जवळजवळ 16 एप्रिल 1853 रोजी पहिली जी रेल्वे आहे मित्रांनो, ती पहिली रेल्वे आजचं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे त्या काळचं मुंबई बोरीबंदर ते ठाणे या दोन स्टेशनांच्या दरम्यान धावलं बघा. मुंबई ते ठाणे परीक्षेला विचारला जाणारा आयएमपी प्रश्न आहे, मुंबई ते ठाणे. आता मित्रांनो मुंबई ते ठाणे हे जे काही अंतर आहे हे अंतर आहे एकंदरीत 35 किलोमीटरचं अंतर आहे. सॉरी 34 किलोमीटरचं अंतर आहे, 35 नाही 34 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि हे अंतर ही जी काही 16 एप्रिल 1853 रोजी निघालेली जी पहिली रेल्वे असेल या रेल्वेला मित्रांनो 3 डबे होते. किती डबे होते? परीक्षेला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी पहिली रेल्वे निघाली त्या पहिल्या रेल्वेला किती डबे होते, तर याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे जे 3 डबे होते मित्रांनो, या 3 डब्यांमध्ये या 3 डब्यांची जी नावं होती ती नावं सुद्धा परीक्षेला विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे डब्याचं नाव होतं लक्षात घ्या, पहिल्या डब्याचं नाव होतं मित्रांनो ते ज्याचं नाव आहे सिंध. पहिल्या डब्याचं नाव होतं सिंध. दुसऱ्या डब्याचं नाव होतं सुलतान आणि तिसऱ्या डब्याचं जे नाव आहे ते म्हणजे साहेब. अशा पद्धतीने हे 3 डबे जे आहेत हे रेल्वेचे 3 डबे मुंबई ते ठाण्याच्या दिशेने जवळजवळ 14 बोगी घेऊन त्या ठिकाणी निघाले. आणि प्रवासी संख्या जी होती, बोगी म्हणजे मित्रांनो आपण त्याला डबे म्हणत असतोय, हे रेल्वेचे इंजिन होते. सॉरी सिंध, सुलतान आणि साहेब हे मात्र डबे. आणि प्रवासी संख्या जी होती ती प्रवासी संख्या होती मित्रांनो 400. तर हा रेल्वेचा एकंदरीतच इतिहास आपल्या सगळ्यांना माहित असणं गरजेचं. आता प्रश्न याही अँगलने विचारला जाऊ शकतो की ही रेल्वे किती वाजता निघालेली होती, तर दुपारी 3:35 ही जी रेल्वे आहे मित्रांनो ही 3:35 निघालेली होती. हे जे काही 34 किलोमीटरचं अंतर आहे ते 45 मिनिटांमध्ये या रेल्वेने पार केलेला आहे. लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे किंवा असा हा भाग आहे आणि याच्यावरती हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढे जाताना जर आपण बघितलं तर रेल्वे याच्यावरतीच थांबली का तर नाही. भारताच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून रेल्वेचा विस्तार जो आहे तो रेल्वेचा विस्तार पुढे जाताना दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचा वाटायला लागला. आणि म्हणून 3 फेब्रुवारी 1925 रोजी लक्षात घ्या 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबई ते कुर्ला या स्टेशनाच्या दरम्यान रेल्वेचं विद्युतीकरण झालं. म्हणजेच काय तर जी कोळशावरची रेल्वे होती ती कोळशावरची रेल्वे त्या ठिकाणी थांबली आणि तिथून पुढच्या कालखंडामध्ये मुंबई ते कुर्ला हे जे काही 16 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो, हे 16 किलोमीटरचं अंतर पहिल्या टप्प्यामध्ये भारतामधील महाराष्ट्र राज्यामध्ये रेल्वेचं विद्युतीकरण झालं. म्हणजेच विजेवरती चालणारी पहिली रेल्वे 3 फेब्रुवारी 1925 रोजी धावली. अशा पद्धतीने रेल्वेचा हा एकंदरीत इतिहास आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपल्याला रेल्वेचा स्टडी किंवा रेल्वेचा जो अभ्यास आहे तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच जर रेल्वेचा आपण अभ्यास केला तर रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये रेल्वे असायला हवी अशा पद्धतीची सर्वात प्रथम जी कल्पना आहे ती सर्वात प्रथम कल्पना जी आहे मित्रांनो ती सर्वाधिक प्रथम कल्पना जॉर्ज फर्नांडिस त्या काळचे तत्कालीन रेल्वे मंत्री जे होते त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली. त्यांना सोबत मला वाटतं मधु दंडवते हे सुद्धा होते आणि यांची कल्पना अशी होती की कोकणामध्ये का खाली आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत सिंधुदुर्गापर्यंतच नव्हे तर देशाच्या दक्षिणेला म्हणजे कन्याकुमारी पर्यंत रेल्वे व्यवस्था त्या ठिकाणी सुखकर पद्धतीने झाली पाहिजे का जेणेकरून 500 ते 600 किलोमीटरचं अंतर जर कमी करायचं असेल तर कोकण रेल्वे हा प्रकल्प किंवा हा प्रोजेक्ट राबवणे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मधु दंडवते आणि बघा मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस
मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेची सर्वाधिक प्रथमता कल्पना केली आणि त्यांची ही कल्पना प्रत्यक्षरित्या वस्तुस्थितीमध्ये उतरवण्यासाठी त्यांनी एकंदरीत प्रचंड मोठ्या प्रमाणे मेहनत घेतली। आता एकंदरीतच मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर 19 जुलै 1990 रोजी बघा 19 जुलै 1990 रोजी कोकण रेल्वे संदर्भामध्ये कोकण रेल्वे विभागाची जी पहिली बैठक असेल ती पहिली बैठक भरली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। 19 जुलै 1990 ला परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यावरती अनेकदा प्रश्न विचारला गेलेला आहे, कारण रत्नागिरी हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो कोकण प्रशासकीय विभागामध्ये मोडतो आणि म्हणून 19 जुलै 1990 ला रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा कोकणाच्या दृष्टिकोनातून कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना कोकण रेल्वे विकास महामंडळाची जी स्थापना आहे या महामंडळाची स्थापना झाली आणि तिचे अध्यक्ष होते मित्रांनो या कोकण रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते ई श्रीधरन हे कोकण रेल्वे विकास महामंडळाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते। याही वरती परीक्षेला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे। बघा आपण बघतोय रत्नागिरी जिल्ह्याची वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था त्याच्यामध्ये मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेची सर्वात प्रथम कन्सेप्ट किंवा कल्पना मांडली। त्याच्यानंतर 19 जुलै 1990 ला कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि तिचे अध्यक्ष होते ई श्रीधरन। आता मित्रांनो कोकण रेल्वेचा एकंदरीतच अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर कोकण रेल्वेचा अंतर किती असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला एक प्रश्न तशा पद्धतीचा पडू शकतो। आपण जर बघितलं तर कोकण रेल्वे मुंबई पासून तर मंगळूर इथपर्यंतचं जे काही अंतर आहे मित्रांनो ते 843 किलोमीटरचं जे अंतर आहे ते कोकण रेल्वेची एकूण लांबी परीक्षेला जर विचारली तर मुंबई ते मंगळूर एकूण लांबी आहे 843 किलोमीटर आणि याचा जर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्रामधील रोहा नावाचं रायगड जिल्ह्यातील एक स्टेशन आहे ते रोहा ते माधुरे नावाचं ठिकाण आहे। लक्षात घ्या माधुरे नावाचं रेल्वे स्थानक आहे का जे सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या बॉर्डरवरती बघायला मिळते। या ठिकाणापर्यंतचं जे अंतर आहे रोहा ते माधुरे यांचं अंतर आहे मित्रांनो 381 किलोमीटरचं जे अंतर आहे ते 381 किलोमीटरचं अंतर। म्हणजे आपल्याला परीक्षेला जर प्रश्न विचारला की कोकण रेल्वेचं महाराष्ट्रातील एकूण अंतर किती तर किती अंतर आहे 381 किलोमीटर आणि एकंदरीतच या कोकण रेल्वेवरती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचारलं किंबहुना भारताच्या दृष्टिकोनातून जर विचारलं तर प्रश्न असा विचारला जाईल की कोकण रेल्वेवरती एकूण स्थानके किती आहेत तर कोकण रेल्वेवरती एकूण स्थानके आहेत मित्रांनो कोकण रेल्वेवरील एकूण स्थानके बघा 68 स्थानके भारतामध्ये कोकण रेल्वेवरती आपल्याला बघायला मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये या एकूण स्थानकांपैकी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला विचारलं तर महाराष्ट्रामध्ये 34 स्थानके जी आहेत ती कोकण रेल्वेवरती आपल्याला बघायला मिळतात। आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून केला। आता आपल्याला मित्रांनो यायचं आपल्या मुख्य विषयाकडे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। आता रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना एकंदरीतच जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मग कोकण रेल्वेवरील किती स्थानके आहेत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वे संदर्भातलं विशेष असं काय का ज्याच्यावरती स्पर्धा परीक्षा किंवा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्र किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे। बघा मित्रांनो कोकण रेल्वेवरचा हा जो काही प्रकल्प आहे हा प्रकल्प कधी पूर्ण झाला आणि याच्यावरची पहिली रेल्वे जी आहे ती पहिली रेल्वे कधी धावली किंबहुना कोकण रेल्वे संदर्भामध्ये सरकारने कितपत आपला निधी या कोकण रेल्वेसाठी खर्च केला याही टाईपचा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर तोही आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। आता कोकण रेल्वे 26 जानेवारी 1998 रोजी पूर्ण झालेला प्रकल्प लक्षात घ्या। 26 जानेवारी 1998 रोजी या कोकण रेल्वेवरती पहिली रेल्वे धावलेली आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे। लक्षात घ्या पहिली रेल्वे कधी धावली किंवा हा प्रकल्प पूर्ण कधी झाला
अशा टाईपचा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर 26 जानेवारी 1998 रोजी. त्याचबरोबरीने या कोकण रेल्वे विकास महामंडळामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती होता, किंबहुना ही कोकण रेल्वे किती राज्यातून वाहते, अशा पद्धतीचा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर पहिलं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र, दुसरं राज्य आहे मित्रांनो ते म्हणजे गोवा, तिसरं राज्य आहे मित्रांनो ते म्हणजे कर्नाटक, चौथं राज्य आहे मित्रांनो केरळ. म्हणजे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्यांमधून आपल्याला कोकण रेल्वे जाताना बघायला मिळते. आता याच्यामध्ये जर आपण एकंदरीतच विचार केला तर बघा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा कोकण रेल्वे विकासासाठी कितपत योगदान होतं किंवा वाटा किती होता. म्हणजे काय, जर समजा या कोकण रेल्वेसाठी 9 करोड रुपये खर्च आलेले असतील, 9 करोड रुपये जर खर्च आले असतील तर या 9 करोड रुपयांमध्ये कोकण रेल्वे विकास महामंडळासाठी किंवा कोकण रेल्वेच्या विकासासाठी कोणत्या राज्याने कितपत खर्च केलेला आहे हे आपल्याला माहित असते. मित्रांनो, केंद्र सरकारने कोकण रेल्वे विकास महामंडळासाठी 51% वाटा उचललेला आहे. लक्षात घ्या, 51% वाटा म्हणजे 9 करोड मध्ये 51% ही केंद्र सरकारची रक्कम असायला पाहिजे. महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी 22% वाटा उचललेला आहे. गोवा आणि केरळ या 2 राज्यांनी जर विचार केला तर 6%, या 2 राज्यांनी मिळून 6% वाटा उचललेला आहे. आणि शेवटी राहिले ते म्हणजे कर्नाटक. या कर्नाटक राज्याने एकंदरीतच आपण जर विचार केला तर 15%, कर्नाटक राज्याने 15% वाटा जो आहे तो उचललेला आपल्याला बघायला मिळतो. मी या ठिकाणी गोवा खाली घेतो आणि वरती कर्नाटक घेतो म्हणजे आपल्याला ते सिक्वेन्स नुसार लक्षात राहील. कर्नाटक राज्याने 15% वाटा उचललेला आहे आणि गोवा आणि केरळ या दोघांनी मिळून 6% वाटा जो आहे तो कोकण रेल्वे विकास महामंडळासाठी त्या ठिकाणी उचलला गेलेला आहे. हे एकंदरीत आपल्याला स्पर्धा परीक्षेला किंबहुना पोलीस भरतीला विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. आता पुढे जाताना आपल्याला रत्नागिरी जिल्हा जो आहे तो रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंबहुना रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासायचे. बघा मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचा एकंदरीत जर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आशिया खंडातील सर्वाधिक उंच पूल कोकण रेल्वेवरील आहे आणि तो कोकण रेल्वेवरील सर्वाधिक उंच पूल की जो महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. लक्षात घ्या, आशिया खंडातील सर्वात उंच पूल, आशिया खंडातील सर्वाधिक उंच पूल जो आहे मित्रांनो तो सर्वाधिक उंच पूल आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय. तोही परीक्षेला अनेकदा विचारला गेलेला आहे. मग पोलीस भरती असो किंवा तत्सम गटच्या कुठल्या एक्झाम असो त्याच्यामध्ये आशिया खंडातील सर्वाधिक उंच पूल जो आहे का तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पानवल नावाची जी नदी आहे मित्रांनो, पानवल नावाची नदी, या पानवल नावाच्या नदीवरती पानवल नावाचा पूल आहे मित्रांनो. पानवल नावाच्या नदीवरती पानवल नावाचा पूल जो आहे तो आशिया खंडातील सर्वाधिक उंच पूल की जो कोकण रेल्वेवरती आपल्याला बघायला मिळतो. आता या पुलाची उंची किती अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर याची उंची आहे मित्रांनो 65 मीटर. किती उंची आहे? 65 मीटर इतकी उंची जी आहे ती आपल्याला या पानवल पुलाची बघायला मिळते. आता हा जो काही पानवल पूल आहे हा कोणत्या 2 रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आहे अशाही टाईपचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर रत्नागिरी आणि निवसर, रत्नागिरी आणि निवसर नावाचे जे 2 स्टेशन आहेत त्या स्टेशनांच्या दरम्यान पानवल नदीवरती पानवल पूल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, परीक्षेला प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो की कोकण रेल्वेवर अशा पद्धतीचे छोटे एकंदरीत किती पूल बघायला मिळतात. तर जवळजवळ 1360 पूल आपल्याला 1360 पूल कोकण रेल्वेवरती आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही म्हणाल सर कोकण रेल्वेवरती पूल बघायला मिळतात. हो मित्रांनो, कोकण रेल्वेवरती पूल तर आहेतच, शिवाय कोकण रेल्वेवरती आपल्याला कोकण रेल्वेवरचा
सर्वाधिक लांब बोगदा जो आहे तो सर्वाधिक लांब बोगदा सुद्धा आपल्याला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो। सर्वाधिक लांब बोगदा कोकण रेल्वेवरचा सर्वाधिक लांब बोगदा की जो रत्नागिरी जिल्ह्यापासून अगदी जवळ आहे तो म्हणजे कुरबुडे नावाचा बोगदा आहे मित्रांनो। कुरबुडे नावाचा जो बोगदा आहे तो कुरबुडे नावाचा बोगदा आपल्याला कोणत्या दोन स्टेशनांच्या दरम्यान बघायला मिळतो तर ते दोन स्टेशन आहे उक्षी नावाचं एक स्टेशन आहे आणि दुसरं स्टेशन आहे भोके। या दोन स्टेशनांच्या दरम्यान आपल्याला कुरबुडे नावाचा बोगदा बघायला मिळतो। मग याची लांबी किती अशा टाईपचा परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। लक्षात घ्या मित्रांनो, तर याची जी लांबी आहे अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा परीक्षेला विचारली गेलेली आहे। याची लांबी आहे मित्रांनो 6.45 किलोमीटर। 6.45 किलोमीटर इतकी जी लांबी आहे ती कुरबुडे या बोगद्याची आपल्याला बघायला मिळते। एकंदरीतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे। आता जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उंच पूल सुद्धा कोकण रेल्वेवरचा आहे, किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक लांब बोगदा सुद्धा कोकण रेल्वेवरती आपल्याला बघायला मिळतो। त्याही पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणार कोकण रेल्वेवरील सर्वाधिक जो उंच पूल आहे मग सर्वाधिक लांब पूल कोकण रेल्वेवरचा कुठे अशा टाईपचा जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर तोही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांब पूल बघा, आपण सर्वाधिक उंच बघितला, सर्वाधिक लांब बोगदा बघितला, आता सर्वाधिक लांब पूल जो आहे मित्रांनो तो आपल्याला शरावती नदी जी आहे, शरावती नदी का जी कर्नाटक मध्ये आपल्याला बघायला मिळते। कर्नाटक राज्यामध्ये शरावती नदीवरती आपल्याला सर्वाधिक लांब पूल बघायला मिळतो। कोणत्या नदीवरती तर शरावती नदीवरती। शरावती नावाचाच पूल आहे, म्हणजे नदीचं नाव सुद्धा शरावती आहे आणि पुलाचं नाव सुद्धा काय आहे शरावतीच आहे। आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शरावती नदीवरती देशातला सर्वाधिक उंच फॉल आपल्याला शरावती नदीवरती मला वाटतं गिरिसप्पा नावाचा जो फॉल आहे तो म्हणजे धबधबा तो आपल्याला त्या ठिकाणी शरावती नदीवरती कर्नाटक राज्यामध्ये बघायला मिळतोय। आणि शरावती नदीवरती असणारा जो काही सर्वाधिक लांब पूल आहे त्या पुलाची लांबी जर परीक्षेला विचारली मित्रांनो तर ती लांबीही आपल्याला त्या ठिकाणी माहित असणे गरजेचे आहे। एकंदरीतच त्याची लांबी आहे 2066 मीटर। बघा त्याची लांबी किती आहे 2066 मीटर इतकी लांबी आपल्याला या शरावती पुलाची बघायला मिळते। एकंदरीतच कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांब पूल, कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल किंवा कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांब बोगदा या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे। आता आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वेवरील किती स्थानक आहे हा अतिशय महत्त्वाचा परीक्षाभिमुख प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीसला विचारला जाऊ शकतो। मी नेहमी सांगत असतो का ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षाची किंवा आयोगाची विचार करण्याची क्षमता ज्या ठिकाणी संपते तिथून पुढे आपली विचार करण्याची क्षमता सुरू झाली पाहिजे। कारण आपण सांगू शकत नाही का स्पर्धा परीक्षांमध्ये आयोग किंवा पोलीस भरतीला प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने निघू शकते, मात्र आपला अभ्यास त्या दृष्टिकोनातून असणं गरजेचं आहे। पुढे आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट रेल्वे स्थानके। रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानक बघत असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो जी बोगदे आपण बघितले त्या बोगद्यांमध्ये कोकण रेल्वेवरती असणारे जे काही टॉप 5 म्हणजे सर्वाधिक लांब बोगदे आहेत त्या लांब बोगद्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला 3 ते 4 बोगदे बघायला मिळतात टॉप 5 मधले। पहिला जो रेल्वे बोगदा बघितला की 6.45 किलोमीटर लांबीचा बोगदा कुरबुडे। त्याच्यानंतर दुसरा बोगदा जो आहे मित्रांनो तो दुसरा बोगदा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। आणि तिसरा, चौथा आणि 5व्या क्रमांकाचा जो बोगदा आहे तो मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। तेही आपल्याला बघायचे। बघा टॉप 5 बोगदे जे आहेत ते टॉप 5 बोगदे आपल्याला बघायचे। नातूवाडी नावाचा बोगदा आहे मित्रांनो, नातूवाडी नावाचा जो बोगदा आहे नातूवाडी बोगदा हा एकंदरीतच आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। का जो सेकंड टॉप आहे त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा आणि 5व्या क्रमांकाचा बोगदा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो बोगदा आहे तो टिके नावाचा बोगदा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय। टिके नावाचा बोगदा, टिके नावाचा जो बोगदा आहे टिके बोगदा
की जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा आणि 5व्या क्रमांकाचा बोगदा आहे बर्डेवाडी नावाचा बोगदा आहे मित्रांनो, बर्डेवाडी नावाचा बोगदा आहे जो आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय। आणि सावर्डे नावाचा बोगदा आहे, तो सावर्डे नावाचा बोगदा सुद्धा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो। पहिल्या क्रमांकाचा बोगदा आपण बघितला कुरबुडे नावाचा बोगदा, कुरबुडे नावाचा बोगदा जो बोगदा उक्षी आणि भोके या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आपल्याला बघायला मिळतो का ज्याची लांबी आहे 6.45 किलोमीटर। दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा आहे नातूवाडी बोगदा की जो रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो। तिसऱ्या क्रमांकाचा आहे टिके बोगदा की जो रत्नागिरीमध्ये बघायला मिळतोय। त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा आहे बर्डेवाडी बोगदा आणि 5व्या क्रमांकाचा आहे सावर्डे बोगदा। हे बोगदे सुद्धा रत्नागिरी जिल्हा पोलिसला विचारले जाऊ शकते, कारण याच्यावरती सुद्धा अनेक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्या पलीकडे जाऊन आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील मित्रांनो यांची लांबी लिहून देतो, ती लांबी सुद्धा लिहून घ्या। बघा पहिला जो बोगदा आहे, पहिला बोगदा 6.45 किलोमीटर, पहिल्या बोगद्याची लांबी आपल्याला बघायला मिळते। दुसरा जो बोगदा आहे मित्रांनो त्या दुसऱ्या बोगद्याची लांबी 4.40 किलोमीटर, 4.40 किलोमीटर। त्याच्यानंतर 4.07 किलोमीटर टिके बोगद्याची लांबी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। आणि बर्डेवाडी आणि सावर्डे या बोगद्यामध्ये बर्डेवाडी बोगद्याची जी लांबी आहे मित्रांनो ती आपल्याला एकंदरीत 4 किलोमीटर बघायला मिळते। आणि सावर्डे बोगदा सर्वात शेवटी का ज्याची लांबी 3.42 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते, 3.42 किलोमीटर। म्हणजे एकंदरीतच आपल्याला जर या टॉप 5 वरती प्रश्न विचारला किंबहुना त्यांच्या लांबीवरती प्रश्न विचारला किंवा त्यांचं स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यावरती जरी परीक्षेला प्रश्न विचारला तर तोही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी टॅकल होणं गरजेचं आहे। आणि म्हणून हे बोगदे सुद्धा कोकण रेल्वेवरचे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे। पुढे जाताना मित्रांनो आपल्याला बघायचंय रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानके। आता रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानक अभ्यासत असताना कोकण रेल्वेवरील असणारी एकूण जी काही 68 रेल्वे स्थानक आहेत त्या 68 रेल्वे स्थानकांपैकी महाराष्ट्रामध्ये 34 रेल्वे स्थानके आपल्याला बघायला मिळतात। आणि या 34 रेल्वे स्थानकांमध्ये एकंदरीत 16 रेल्वे स्थानके जी आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होणार पहिलं जे रेल्वे स्थानक आहे का त्या पहिल्या रेल्वे स्थानकामध्ये म्हणजे आपल्या खेडच्या बाजूला असणारं जे दिवाणखवटी नावाचं रेल्वे स्थानक आहे त्या दिवाणखवटी पासून तर राजापूर रोड पर्यंत होणारी जेवढी काही रेल्वे स्थानक आहेत ती सगळीच्या सगळी रेल्वे स्थानके आपल्याला अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे। कारण या रेल्वे स्थानकांमध्ये कोणत्या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सर्वाधिक उंच पूल आहे, कोणत्या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आपल्याला सर्वाधिक लांबीचा बोगदा बघायला मिळतो या बाबी त्या अगोदर आपण अभ्यासलेल्या आहेत। बघा मित्रांनो एकंदरीत 16 रेल्वे स्थानके आपल्याला रत्नागिरी जिल्हा जो आहे त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अभ्यासायला मिळतात। आणि या 16 रेल्वे स्थानकांमध्ये पहिलं जे रेल्वे स्थानक आहे मित्रांनो ते म्हणजे दिवाणखवटी नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे रेल्वे स्थानक आहे मित्रांनो की ज्याचं नाव आहे खेड रेल्वे स्थानक। खेड हा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय। त्याचबरोबरीने पुढे जाताना जर आपण बघितलं तर आपल्याला अंजनी नावाचं रेल्वे स्थानक बघायला मिळते। अंजनी नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला चिपळूणच्या अगोदर बघायला मिळते, अंजनी नावाचं रेल्वे स्थानक। त्याच्यानंतर चिपळूण नावाचं रेल्वे स्थानक हा सुद्धा एक तालुका आहे, चिपळूण नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला जे रेल्वे स्थानक चिपळूणच्या पुढे आपण निघाल्यानंतर आपल्याला कामठे नावाचं रेल्वे स्थानक त्या ठिकाणी बघायला मिळते, कामठे। त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचं आहे मित्रांनो सावर्डे नावाचं रेल्वे स्थानक जे आहे ते सावर्डे नावाचं रेल्वे स्थानक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। त्याच्यानंतर आरवली रोड नावाचं रेल्वे स्थानक आहे, आरवली रोड नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला बघायला मिळते। त्याच्यानंतर संगमेश्वर नावाचं रेल्वे स्थानक जे आहे संगमेश्वर नावाचं रेल्वे स्थानक बघायला मिळते। 9व्या क्रमांकाला आहे मित्रांनो उक्षी नावाचं रेल्वे स्थानक आहे। आणि 10व्या क्रमांकाला जे रेल्वे स्थानक आहे ते म्हणजे भोके नावाचं रेल्वे स्थानक आहे। आणि 11व्या क्रमांकाला आपल्याला रत्नागिरी हे रेल्वे स्थानक त्या ठिकाणी बघायला मिळते, रत्नागिरी। 12व्या क्रमांकाचं रेल्वे स्थानक आहे मित्रांनो निवसर नावाचं रेल्वे स्थानक आहे, निवसर। त्याचबरोबर 13, 14, 15 आणि 16व्या क्रमांकाला मी सांगितलं सर्वाधिक शेवटी आपल्याला दिवाणखवटी
आणि सर्वाधिक शेवटी राजापूर रोड हे रेल्वे स्थानक आपल्याला बघायला मिळतात। आता या 13, 14, 15 मध्ये एक असं रेल्वे स्थानक आहे मित्रांनो, या न्यूजरच्या पुढे वेरावली नावाचं रेल्वे स्थानक आहे का जे 2016 मध्ये, वेरावली नावाचं जे रेल्वे स्थानक आहे का जे 2016 मध्ये त्या ठिकाणी ते रेल्वे स्थानक सुरू झालेलं आहे आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा हा वेरावली रेल्वे स्थानक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। बघा मित्रांनो, आता 14 आणि 15व्या क्रमांकाचं जे रेल्वे स्थानक आहे ते आहे बिलवडे नावाचं रेल्वे स्थानक आणि आडवली नावाचं रेल्वे स्थानक आहे। आडवली नावाचं रेल्वे स्थानक आणि बिलवडे नावाचं रेल्वे स्थानक आपल्याला बघायला मिळते। बिलवडे नावाचं रेल्वे स्थानक, ही जी रेल्वे स्थानक आहे ती रेल्वे स्थानक आपण का अभ्यासतोय मित्रांनो, कारण रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीला याच्या अगोदर आपण बघितलं आहे 25, 25, 30, 30 किंबहुना 39 मार्काला रत्नागिरी जिल्ह्यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणून स्पर्धा परीक्षा विभागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यावरती काय प्रश्न पुढच्या या पोलीस भरतीला पडेल त्याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, परंतु सर्व अंगाने आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे। पुन्हा एकदा रिव्हिजन आपण करणार आहोत, कारण परिपूर्ण लेक्चरचा सार म्हणजे त्या लेक्चरची रिव्हिजन असते। रत्नागिरी जिल्ह्यात एंट्री करत असताना पहिलं रेल्वे स्थानक लागते दिवाणखवटी, त्याच्यानंतर आहे मित्रांनो खेड, त्याच्यानंतर अंजनी, त्याच्यानंतर चिपळूण, त्याच्यानंतर कामठे, 6व्या क्रमांकाला लागते सावर्डे, त्याच्यानंतर आरवली रोड, त्याच्यानंतर संगमेश्वर हा एक तालुका आहे मित्रांनो, चिपळूण सुद्धा तालुका आहे आणि खेड सुद्धा तालुका आहे, त्याच्यानंतर लागते उक्षी आणि भोके। या 2 रेल्वे स्थानकांच्या दरम्यान 6.45 किलोमीटर लांबीचा बोगदा जो कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे तो कुरमुडे नावाचा बोगदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। 11व्या क्रमांकाचं रेल्वे स्थानक आहे रत्नागिरी आणि 12व्या क्रमांकाचं आहे न्यूजर। या 2 रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पानवल नदीवरती आपल्याला त्या ठिकाणी पानवल नावाचा जो पूल आहे तो पानवल नावाचा पूल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय की ज्याची उंची आपल्याला 65 मीटर इतकी बघायला मिळते, की जी आशिया खंडातील कोकण रेल्वेवरील सर्वाधिक उंच पूल आपल्याला या रत्नागिरी जिल्ह्यात बघायला मिळतोय। पुढचं आहे वेरावली नावाचं रेल्वे स्थानक। मी आता सांगितलं की 2016 ला हे वेरावली रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेमध्ये आलेलं आहे। त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचं आहे आडवली, बिलवडे आणि 16व्या क्रमांकाचा आहे राजापूर रोड। अशा पद्धतीने ही झाली रत्नागिरी जिल्ह्यातील एकंदरीत रेल्वे स्थानकांवरील हे रेल्वे स्टेशन का जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असे रेल्वे स्थानक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात आता कोकण रेल्वे इथपर्यंत थांबते का मित्रांनो, तर नाही, ज्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण रेल्वेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे। तुम्ही म्हणाल मग अधिक अभ्यास आपल्याला काय करायचं, तर मित्रांनो कोकण रेल्वे जी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का देशामध्ये रेल्वे जी आहे ती जगाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं जे आहे ते भारतामध्ये उभं राहिलेलं आहे आणि भारतामधील उभं राहिलेल्या रेल्वे जाळ्यांपैकी महाराष्ट्रामधील 6115 किलोमीटर लांबीचे रेल्वे जाळे उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 381 किलोमीटर लांबीचा रेल्वे चा प्रवास जो आहे तो कोकण रेल्वेचा प्रवास महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो। आता मित्रांनो, याच्यामध्ये कोकण रेल्वेवरील वापरलेले जे काही 2 रुळांमधील जे अंतर आहे, बघा कोकण रेल्वेमध्ये समजा अशा पद्धतीचे नाही तर डायरेक्ट असे सरळ रेल्वेचे आपल्याला 2 रुळ बघायला मिळतात। आता मित्रांनो, हे जे काही 2 रुळ आहेत या 2 रुळांमधील जे काही अंतर आहे त्याच्यावरून सुद्धा रेल्वेचे काही गेज त्या ठिकाणी पाडले गेलेले आहेत। आता पहिला रेल्वेचा गेज असेल मित्रांनो, पहिला असेल ब्रॉड गेज, म्हणजे 2 रुळांमधील जे अंतर आहे ते 1.676 मीटर, 1.676 मीटर एवढं जर 2 रुळांमधील अंतर असेल तर त्याला म्हणायचं मित्रांनो ब्रॉड गेज। ब्रॉड गेज, ब्रॉड गेज कशाला म्हणायचं तर 2 रुळांमधील अंतर 1.676 मीटर इतकं जर असेल तर त्याला म्हटलं जाते ब्रॉड गेज। आता हे का अभ्यासायचं तर स्पर्धा परीक्षेला अनेकदा याच्यावरती प्रश्न विचारला गेला। मुंबई ते दिल्ली, मुंबई ते चेन्नई किंबहुना मुंबई ते आपली कोकण रेल्वे जी असेल या सगळ्या महामार्गांवरती सगळ्या मार्गांवरती आपल्याला ब्रॉड गेज असलेले बघायला मिळतात। पुढे जाताना आपल्याला बघायचं मित्रांनो स्टँडर्ड गेज, 1.435 मीटरचं जर अंतर या 2 रुळांमध्ये असेल तर त्याला त्या ठिकाणी म्हटलं जाते स्टँडर्ड गेज। स्टँडर्ड गेज,
स्टँडर्ड गेज कशाला म्हणायचं तर दोन रुळांमधील अंतर 1.435 मीटर जर असेल तर त्याला म्हणायचं स्टँडर्ड गेज. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मीटर गेज. मीटर गेज म्हणजे काय मित्रांनो तर दोन रुळांमधील अंतर हे 1 मीटरचं असायला पाहिजे. जर दोन रुळांमधील अंतर 1 मीटरचं असेल तर त्याला म्हटलं जातं मीटर गेज. आणि त्याच्यानंतर अधिक दोन गेज पडतात. सर्वाधिक शेवटचा असेल तो म्हणजे लाईट गेज आणि नॅरो गेज. 0.762 मीटरचं जर अंतर दोन रुळांमध्ये आपल्याला जर बघायला मिळत असेल तर त्याला म्हटलं जाते त्या ठिकाणी नॅरो गेज. बघा नॅरो गेज, मीटर गेज आणि सर्वाधिक शेवटी मी तुम्हाला सांगितलं तर लाईट गेज जो आहे 0.610 मीटरचं जर अंतर आपल्याला जर बघायला मिळत असेल तर त्याला म्हटलं जातं लाईट गेज. तर एकंदरीतच स्पर्धा परीक्षेला याही टॉपिकवरती अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि याच्यावरती विचारले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. बघा परत एकदा रिव्हिजन करू. ब्रॉड गेज म्हणजे काय तर दोन रुळांमधील अंतर 1.676 मीटर जर असेल तर त्याला म्हटलं जाते ब्रॉड गेज. दोन रुळांमधील अंतर 1.435 मीटर जर असेल तर त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड गेज. दोन रुळांमधील अंतर जर 1 मीटरचं असेल तर त्याला म्हटलं जातं मीटर गेज. नॅरो गेज म्हणजे काय 0.762 मीटर जर अंतर असेल तर त्याला म्हटलं जाते नॅरो गेज. आणि लाईट गेज म्हणजे काय तर 0.610 मीटरचं जर अंतर असेल तर त्याला म्हटलं जाते लाईट गेज. अशा पद्धतीने एकंदरीत रेल्वेचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंबहुना भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये रेल्वे फक्त रेल्वेवरती थांबली नाही तर रेल्वेचे पुढे विद्युतीकरण झालं. कोळशाची रेल्वे बंद झाली. विद्युतीकरण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोनोरेल असेल किंबहुना आज मितीला बुलेट ट्रेन पर्यंत महाराष्ट्राने किंबहुना भारताने झेप घेतलेला आहे. म्हणजे एक विकसित राष्ट्राकडे कुठेतरी भारत देश हा प्रवेश करत आहे आणि त्याला सहकार्य म्हणून महाराष्ट्र किंबहुना आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळते. तर ही होती एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून रेल्वे वाहतूक. पुढे जाताना मित्रांनो आपल्याला बघायचे आहे ते म्हणजे रस्ते वाहतूक. रस्ते वाहतुकीचा अभ्यास करत असताना एकंदरीतच आपल्याला रस्ते वाहतुकीचा बघा अभ्यास कशा पद्धतीने करायचा तो लगेचच आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. यानंतर बघा मित्रांनो आपल्याला रस्ते वाहतुकीकडे आपल्याला एकंदरीत जायचे. रस्ते वाहतुकीचा एकंदरीत जर अभ्यास केला तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये 1943 सालापासून एक नागपूर योजना त्या ठिकाणी आली होती आणि या नागपूर योजनेपासून रस्ते वाहतुकीला एकंदरीत चालना मिळाली. आणि आज मितीला जर बघितलं तर 3 लाखापेक्षाही अधिक जास्त प्रमाणामध्ये रस्त्यांची जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला झालेली त्या ठिकाणी बघायला मिळते. आता मित्रांनो या रस्ते वाहतुकीवरती रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून काय परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर रस्ते वाहतुकीचा थोडक्यात इतिहास जर सांगायचा झाला तर देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गव्हर्नमेंट व शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना यायला लागल्या. सुरुवातीला पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर नागपूर सारखी योजना यायला लागली रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोनातून. रस्ते विकास योजना असेल किंबहुना मग मुंबई चतुसूत्री जो कॅरिडॉर आहे तो कॅरिडॉर सारखी योजना असेल किंबहुना आपली पंतप्रधान ग्रामीण सडक योजना असेल. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी यायला लागल्या आणि या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडेगावं जे आहेत ती मुख्य रस्त्याशी जोडण्याचं जे काम आहे ते जोडण्याचं काम झालं. आज मितीला जर एकंदरीत आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर 99% रस्ते जे आहेत ते 99% रस्ते मुख्य रस्त्याला जोडले गेलेले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे एकंदरीत फक्त 258 गावं अशी आहेत का ती मुख्य रस्त्याला जोडली गेलेली नाही. बाकी सर्वच्या सर्व जी गावं आहेत ती मुख्य रस्त्याला आपल्याला जोडली गेलेली बघायला मिळतात. आता मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतुकीचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्हा हा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जिल्हा आहे. आता या रस्ते वाहतुकीमध्ये जर आपण विचार केला तर बघा महाराष्ट्रातील मुंबई गोवा जो महामार्ग आहे की जो मुंबई गोवा महामार्ग आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्याला जाताना बघायला मिळतोय. आणि दुसरा जो महामार्ग आहे मित्रांनो तो दुसरा महामार्ग म्हणजे आपल्याला कोल्हापूर पर्यंत रत्नागिरी ते कोल्हापूर पर्यंत जाणारा जो काही दुसरा राष्ट्रीय महामार्ग आहे हे 2 राष्ट्रीय महामार्ग आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असण्याचे बघायला मिळतात. आता त्याच्यातला पहिला जो महामार्ग आहे मित्रांनो
तो पहिला महामार्ग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे बघा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17. पहिला जो महामार्ग आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो आहे महामार्ग क्रमांक 17 जो आहे मित्रांनो, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 का जो आपल्याला पनवेल ते कोचीन या ठिकाणापासून जाताना दिसतोय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 मुंबई ते कोचीन किंवा पनवेल ते कोचीन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाची पुनर्रचना झालेली आहे. लक्षात घ्या, पुनर्रचना जी आहे पुनर्रचना जी आहे मित्रांनो, ती पुनर्रचना झालेली आहे. म्हणजे हा जो काही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 होता तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 जे आहे पुनर्रचना जी आहे मित्रांनो, ती पुनर्रचना आपल्याला बघायला मिळते. आता याच्यात जर आपण एकंदरीत विचार केला तर हा जो काही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आहे तो 17 बदलून 66 लेटेस्ट झालेला आहे. स्पर्धा परीक्षेला याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 का ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हणतो, त्याचबरोबरीने पुनर्रचना झाल्याच्या नंतर आपल्याला एकंदरीत त्याचा नवीन आलेला क्रमांक आहे मित्रांनो, तो 66 क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आपल्याला कशेडी घाटातून रत्नागिरी जिल्ह्याला सुरुवात होते तर राजापूर या तालुक्यापर्यंत आपल्याला म्हणजे खेड तालुक्यापासून तर राजापूर या तालुक्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जाताना त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि प्रचंड मोठी वाहतूक सुद्धा आपल्याला या रस्त्यावरती बघायला मिळते. दुसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मित्रांनो आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो आहे तो 204 या क्रमांकाने त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दाखवला गेलेला होता. परंतु याची सुद्धा पुनर्रचना झाली आणि याचा नवीन क्रमांक जो आलेला आहे मित्रांनो तो 166 हा नवीन क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा विशेष करून आंबा घाटामधून आपल्याला कोल्हापूरकडे जाताना त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आंबा घाट रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक हापूस आंब्याचं प्रमाण आहे आणि आंबा घाट सुद्धा रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. बदललेला जो सुधारित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे मित्रांनो तो 166 त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तर हे दोन राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते रस्ते वाहतुकीच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे सुद्धा परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. बघा मित्रांनो, आता आपल्याला पुढे जाताना बघायचंय तर रत्नागिरी ते कोल्हापूरचं जे अंतर आहे मित्रांनो ते रत्नागिरी ते कोल्हापूरचं अंतर 126 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. 126 किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय. मग तुम्ही म्हणाल सर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचं अंतर किती? या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचं जर अंतर आपण एकंदरीत जर बघितलं तर जवळजवळ 482 किलोमीटरचं जे अंतर आहे ते 482 किलोमीटरचं अंतर आपल्याला हे महाराष्ट्रामध्ये या पनवेल आणि कोचीन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकाचं आपल्याला या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे सुद्धा 126 रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. एकंदरीतच रस्ते वाहतूक या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं, याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, आपला पुढचा तिसरा जो सेशन आहे तो म्हणजे विमान वाहतूक. विमान वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर रत्नागिरीमध्ये पंतप्रधान उडान योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विमान व्यवस्थेचा त्या ठिकाणी विकास करण्याचं त्या ठिकाणी धोरण त्या ठिकाणी आखलं गेलेलं आहे. आणि लवकरात लवकर या विमानतळावरून रत्नागिरी शहरामधील असणारं हे जे काही विमानतळ आहे या विमानतळावरून आपल्याला रत्नागिरी टू मुंबई किंवा रत्नागिरी टू गोवा अशा पद्धतीचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आज म्हणजे ते जरी बंद असेल परंतु थोड्याच दिवसामध्ये हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चालू झालेलं बघायला मिळेल. आणि शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो तो जलवाहतुकीचा. जलवाहतूक जर आपण त्या ठिकाणी बघितली तर बघा मित्रांनो, जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांसाठी किंवा मासेमारीसाठी जलवाहतूक ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रमुख जी बंदर आहेत, मग रत्नागिरी सारखं बंदर असेल किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामधील असणारं जे काही हरणे नावाचं बंदर आहे का ते मच्छीमारीसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. या बंदरांद्वारे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जलवाहतूक झालेली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्याचं सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल मित्रांनो
असताना परिपूर्ण निसर्गाचा आस्वाद जो आहे तो निसर्गाचा आस्वाद तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही चेन्नई एक्सप्रेस सारखा जर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण रेल्वेवरचं जे सीन आहे ते सीन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून रत्नागिरी जिल्हा जो आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आपल्यासाठी महत्त्वाचा आहेच आहे, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याचा परिपूर्ण अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून असणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा जो आहे तो रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. ही व्यवस्थित माहिती तुम्ही लिहून घ्यायचे. व्हिडिओ जर आवडला तर निश्चित तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. रत्नागिरी जिल्हा तुम्हाला निश्चित पद्धतीने आवडला असेलच. पुढची माहिती आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया.